यानंतरची बातमी आहे राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि एक मोठी बातमी। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबतच्या हालचालींना आता वेग आलाय। महाराष्ट्रामध्ये लवकरच शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली जाणार असल्याची शक्यता आहे। सर्व बँकांकडून शेतकऱ्यांच्या थकीत कर्जाची माहिती मागवली जाते। नमस्कार शेतकरी बांधवांनो, सरकारने तब्बल 36,000 कोटी रुपयांची निधी हा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी वर्ग केला आहे। शेतकरी बांधवांनो, थेट मंत्रिमंडळाच्या बैठकीतून शेतकऱ्यांसाठी विशेष बातमी आली आहे। सरकारने तब्बल 36,000 कोटी रुपयांचा निधी हा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी वर्ग केला आहे। बँकेमध्ये थेट आदेश देण्यात आलेले असून महाराष्ट्रातील बँकेमध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। पेरणीचे दिवस असून सुद्धा आता शेतकरी राजा चिंतेत होता आणि अशातच सरकारने आपला शब्द पाळला असून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना अंतर्गत सरकारने मंत्रिमंडळामध्ये 11,000 कोटी रुपयांची निधी रिलीज केली होती। परंतु केंद्र सरकारने देखील 36,000 कोटी रुपयांची मदत ही महाराष्ट्र सरकारला दिली आहे आणि असा मिळून महानिधी थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती पाठवण्याची तयारी सुरू झाली आहे। शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकऱ्यांचे कर्ज 2 लाख रुपयापर्यंत होते त्या शेतकऱ्यांना थेट 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी मिळत आहे। 2026 पर्यंत ज्यांनी कर्ज घेतलं होतं त्यांना आता मोठा दिलासा मिळत आहे। अनेक शेतकरी असे आहेत ज्यांनी बँकेच्या वेळेवर कर्ज फेडला आणि त्यांना 50,000 रुपयापर्यंत प्रोत्साहनपर अनुदान DBT मार्फत थेट बँकेच्या खात्यामध्ये मिळत आहे। पैशाचे वितरण शेतकऱ्यांच्या खात्यावर होत असताना राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी सरकारने 2 टप्पे जिल्ह्यांचे केले आहे आणि पहिला टप्पा आहे ज्यामध्ये पुढच्या 24 ते 48 तासामध्ये पैसे जमा होणार आहे। राज्यातील जे अत्यंत गरीब, दुर्गम आणि शेतीचे पिकाचे कर्ज घेतलेले शेतकरी आहे अशा 36 जिल्ह्यांपैकी 16 जिल्ह्यांची निवड सरकारने केली आहे। तब्बल 56 लाख शेतकऱ्यांच्या मोबाईलवरती पैसे जमा झाल्याचे मेसेज आज येणार आहे। आज सकाळपासून या जिल्ह्याची शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे। सरकारने बँक खात्यामध्ये पैसे सोडले असताना 10 बँकांना विशेष आदेश दिलेले आहे। आता शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत माफ होत आहे। शेतकऱ्यांनो, अनेक वर्षापासून तुम्ही या कर्जमाफीची वाट पाहत होते, पण केंद्र सरकारने तब्बल 36,000 कोटी रुपयांचा निधी हा महाराष्ट्राकडे सोडला असल्यामुळे पैसे खात्यावर जमा व्हायला अखेर सुरुवात झाली आहे। राज्यातील सर्व शेतकऱ्यांना हे पैसे मिळत असताना ते एकदम मिळत नाही, तर सरकार यासाठी 2 विभाजन केले आहे। पहिले हे तुमच्या खात्यावरती जमा होत असताना पहिल्या यादीमध्ये नाव असलेल्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे आणि सर्व शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी पत्रकार परिषदेमध्ये घोषणा केली आहे की सरकार या कर्जमाफीसाठी लागणाऱ्या सर्व अटी आणि शर्ती रद्द केल्या आहेत। त्यामुळे कोणत्याही अचानक जाचकाठी ही कर्जमाफी पूर्णपणे सरसकट होणार नाही। बजेटमध्ये आधीच घोषणा केली आहे, परंतु याची अंमलबजावणी होत असताना कोटी रुपयांची निधी वर्ग व्हायला सुरुवात झाली आहे। DBTच्या माध्यमातून शेतकऱ्यांना याचा लाभ मिळत आहे। महाराष्ट्रातील एकूण 36 जिल्ह्यांपैकी आज रात्रीपर्यंत 24 तासात 16 जिल्ह्यांमध्ये पैसे पार पडणार आहे आणि याचे वाटपसुद्धा होणार आहे। फक्त 16 जिल्ह्यांना पहिली लॉटरी लागली आहे, तर उरलेल्या 20 जिल्ह्यांमध्ये सरकार नियोजन बांधले आहे। दुसऱ्या यादीनुसार मग शेतकरी बांधवांनो, दुसऱ्या यादीमध्ये कोणत्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे आणि कोणते शेतकरी नाव समाविष्ट करण्यात आले आहे हे देखील आपण आज जाणून घेणार आहोत। कारण सरकारने व्यापारी बँका, जिल्हा बँका आणि ग्रामीण बँकांना आदेश देताना शेतकऱ्यांची यादी ही ITT मार्फत पाठवली आहे। वेबसाईटवरती अपलोड झालेल्या यादीनुसार बँकेमध्ये काम सुरू आहे, त्यामुळे 12 तासामध्ये कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खात्यावर पैसे जमा होणार आहे याची देखील माहिती आपण जाणून घेऊया। सरकारने स्पष्ट केले आहे की तुमचं नाव यादीमध्ये आलं असेल तर एक महत्त्वाचं काम करून घेणं, यादीमध्ये नाव समाविष्ट करू शकता। आताच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांशी बोलताना एक अत्यंत महत्त्वाचं स्पष्टीकरण दिलं। त्यांनी थेट सांगितलं की या कर्जमाफीसाठी इथून पुढे कुठल्याही शेतकऱ्याला जाचक पात्रतेचा सामना करावा लागणार नाही। ही कर्जमाफी पूर्णपणे सरसकट नाही आहे। अनेक वर्षापासून तुम्ही जे स्वप्न बघत होते ते स्वप्न आता प्रत्यक्षामध्ये उतरत आहे। सरकारच्या या निर्णयामुळे शेतकरी बांधवांना कर्जमाफीचा लाभ मिळत आहे। पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या शेतकऱ्यांना निधी मिळणार आहे याचे देखील गणित आता सरकारने 2 भागामध्ये विभागलेले आहे, जेणेकरून कोणत्याही शेतकऱ्यांना आता अन्याय। पहिल्या भागामध्ये ज्या शेतकरी बांधवांचं अल्पमुदत कर्ज आहे त्यांना थेट कर्ज थकल्यामुळे बँकेने पुनर्रचित केले आहे, अशा बँकांमध्ये थेट 2 लाख रुपयांची कर्जमाफी मिळत आहे। दुसरी सर्वात मोठी आनंदाची बातमी म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी प्रामाणिकपणे बँकेचे कर्ज वेळेवर भरला आहे त्यांना नियमित कर्ज भरल्याबद्दल
50,000 रुपये अनुदान थेट DBTच्या माध्यमातून त्यांना मिळत आहे. थकबाकीदारांचे 2 लाख रुपये आणि नियमित कर्ज भरणाऱ्यांना 50,000 रुपये हा असा ऐतिहासिक निर्णय सरकारने घेतला आहे. मित्रांनो, 56 लाख शेतकऱ्यांना पुढच्या 12 तासामध्ये जे पैसे मिळणार आहे ते 16 जिल्ह्यामध्ये मिळत आहे आणि उरलेल्या 20 जिल्ह्यांची जी यादी आहे ते जाहीर झालेली आहे. यादीमध्ये महाराष्ट्रातील आणखी 70% शेतकऱ्यांचा समावेश आहे. पण पैसे जमा होत असताना ग्रामीण बँकांना यासंदर्भात शासन निर्देश दिलेले आहे. सध्या समोर आलेल्या बातमीनुसार महत्त्वाच्या 10 बँकेमध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे आणि या सर्वांमध्ये बँकेत पैसे असताना शेतकऱ्यांना खत बियाण्याचा खर्च भरपूर पडेल. पण शेतकरी बांधवांनो, सरकारने पैसे पाठवत असताना पुढच्या काही तासात तुमच्या खात्यावरती 2 लाखासोबत 50,000 रुपये देखील जमा होतील. पण तुमच्या बँकेमध्ये छोटीशी चूक झाली तर तुमचे पैसे अडकू शकते आणि कारण DBTद्वारे पैसे ट्रान्सफर होत असल्यामुळे निधी हा बँकेमध्ये आधार लिंकिंगद्वारे वितरित केला जात आहे. त्यामुळे तुमची KYC करणे अनिवार्य आहे. शेतकरी बांधवांनो, सरकार याच महिन्यामध्ये वितरण सुरू केले आहे. उद्या 12 तासामध्ये राज्यातील लाखो शेतकऱ्यांना बँक खात्यात 2 लाख रुपयांची कर्जमाफी सोडण्याचा ऑर्डर ही बँकेनं दिला आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकार कोटी रुपयांची निधी या जिल्ह्यामध्ये पाठवण्यात आले आहे आणि 16 जिल्ह्यांची यामध्ये निवड करण्यात आलेली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेसाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची यादी देखील जाहीर झाली आहे आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये 11,000 कोटी रुपयांचा निधी रिलीज झाला आहे. त्यासोबतच 36,000 कोटी रुपये जे केंद्र सरकारकडून मिळालेले आहे. हा निधी आता राज्य सरकार कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीसाठी वेगाने वितरित होत आहे. यापूर्वी कर्जमाफीमध्ये खूप अटी होत्या, शर्ती होत्या, अनेकांना फॉर्म भरल्यासारखे देखील अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. पण कर्जमाफी डिटेलने पद्धतीने तोच आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी थेट सांगितलं की 56 लाख शेतकऱ्यांना या कर्जमाफीचे 12 तासाच्या आत मिळणार आहे आणि हे सर्वात महत्त्वाची बाब ठरणार आहे. पण प्रामुख्याने अल्पमुदत कर्ज ते पुनर्रचित कर्ज अशा समावेश असलेल्या थेट मोबाईलवरती कर्जमाफीचा मेसेज येणार आहे. बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून बँकेत पैसे जमा व्हायला सुरुवात झाली असून 36 जिल्ह्यांपैकी 16 जिल्ह्यांची निवड झाली आहे. 20 जिल्ह्यांमध्ये सरकारी आणि खाजगी बँकांमध्ये शेतकऱ्यांच्या यादीनुसार वाटप होणार आहे. शेतकरी मित्रांनो, जिल्ह्यांचे नाव आणि तिथली विभागणी हे वेळोवेळी बदलत असते. सध्या 12 तासामध्ये 56 लाख शेतकऱ्यांचे विभाजन करण्यात आले आहे. त्यामुळे 16 जिल्ह्यांची निवड सरकारने केली आहे. तर आता यामधल्या पहिल्या आणि जिल्ह्याचा जो समावेश आहे ती यवतमाळ जिल्हा आहे. यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्याची मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेली आहे. त्यानंतर जर बघितलं तर 72 तासात ते पैसे खात्यावर सोडले जाईल. बँकेची गोष्ट केली तर यामध्ये अमरावती जिल्ह्यात कर्जमाफीचा झालेला आहे. मध्यवर्ती बँकेने ग्रामीण बँकेची निधी वितरित केला. वाशिम जिल्ह्यामध्ये कर्जमाफीचा लाभ देताना बँकेनं आदेश देण्यात आलेले आहेत. त्यामुळे 12 तासात हे पैसे खात्यावरती सोडले जातील. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरमध्ये अल्पमुदत आणि पुनर्रचित कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. त्यानंतर जालना जिल्ह्यामध्ये 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान थेट DBT मार्फत जमा होणार आहे. शेतकऱ्यांनी सांगितले की आदेशानुसार वितरित सुरू आहे. शेतकरी बांधवांनो, हिंगोली जिल्ह्यामध्ये बँकेच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे ट्रान्सफरचे काम सुरू झाले. अकोला जिल्ह्यामध्ये निधी वितरित होत असताना सरकारने जी यादी जाहीर केली आहे ती कृषी विभागाकडे पाठवली आहे आणि त्या विभागाने पाठवलेल्या यादीनुसार हिंगोली जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना पैशाचा लाभ मिळाला. नांदेड जिल्ह्यामध्ये कर्जमाफीचा लाभ जाहीर करण्यात आलेला आहे आणि परंतु 2 लाख रुपयांचा लाभ देताना 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान शेतकऱ्यांना मिळाले. लातूर जिल्ह्यामधील ग्रामीण बँकांना तातडीचे आदेश देण्यात आलेले आहे आणि ट्रान्सफर सुरू झालेले आहे. धाराशिव जिल्ह्यामध्ये दुष्काळी पार्श्वभूमीचे बघता पहिल्यांदा धाराशिव जिल्हा प्राधान्य देण्यात आले आहे. त्यानंतर जळगाव जिल्ह्यामध्ये कर्जमाफीचा लाभ हा खानदेशातील प्रमुख शेतकऱ्यांना जिल्हा असल्यामुळे पहिल्या टप्प्यात जळगाव जिल्ह्याचा समावेश आहे. धुळे जिल्ह्यातील 2 लाख रुपयांचा सरसकट कर्जमाफी शेतकऱ्यांना मिळाली. नंदुरबार जिल्ह्यातील आटीपाटी आणि शर्ती न लावता शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ वितरित झाला आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये येत्या 12 तासामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहे आणि या जिल्ह्यामध्ये कर्जमाफीची वितरित होत आहे. त्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यात मध्यवर्ती बँकेत, ग्रामीण बँकेमध्ये आणि बँक ऑफ महाराष्ट्र या सगळ्या प्रमुख बँकांमध्ये निधी वितरणाचे काम सुरू झालेले आहे आणि तुमच्यासाठी पण ही महत्त्वाची बाब ठरणार आहे. शेतकरी मित्रांनो, ही माहिती सर्वात महत्त्वाची होती आणि कर्जमाफीबद्दल ही सर्वात नवीन अपडेट आहे. म्हणून जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.